डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून रशिया युक्रेन युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यांनी पुतिन यांचीही भेट घेतली। सुरुवातीला अमेरिकेकडून शांततेचा एक प्रस्ताव दोन्ही देशांना देण्यात आला, मात्र त्याला युक्रेनने विरोध केला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याकरिता मध्यस्थी करत आहेत। सुरुवातीला हे युद्ध त्यांनीच भडकून दिले होते। रशियाने काही दिवसांपूर्वीच म्हटले की आम्ही फक्त युक्रेन सोबतच नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत। रशियाला अडचणीत आणण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात आहेत। आता नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटले, मला वाटते की युद्ध थांबवण्याकरिता पूर्वपेक्षा आपण खूप जास्त जवळ आहोत। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर चर्चा केली आहे। युद्ध संपवण्याकरिता ही चर्चा करण्यात आली आहे। अमेरिकेने रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्याकरिता रशिया आणि युक्रेनला एक प्रस्ताव दिला आहे, मात्र त्या प्रस्तावाला विरोध युक्रेनने केला आहे। रशियाने तो बंदीचा करार मान्य केला आहे।